राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामुळे राष्ट्रवादी फुटून भाजपच्या जवळ गेल्याचा आरोप आजवर अनेकदा झाला। पण आता तेच सुनील तटकरे भाजपमध्ये जाणार या दाव्याने एकच खळबळ उडाली आहे। आता हा दावा खरा की त्यांच्या विरोधकांचा केवळ राजकीय डाव हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे। तटकरे लवकरच भाजपत जाणार, नाव न घेता शिंदेंच्या आमदाराचा दावा। इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। मंत्री गोगावलेंचाही तटकरेंवर निशाणा। थोडीशी वाकडीमान केली असती ना, त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा। रायगडात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद सुरूच। राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी रायगडात मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून विस्तवही जात नाहीये। इथं विरोधक तर सोडाच, थेट शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सामना रंगलेला पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यांनी शड्डू ठोकल्याचं पाहायला मिळतंय। एकामागोमाग एक नेत्यांकडून तटकरेंवर जोरदार हल्ला चढवण्यात आलाय। गुरुवारी झालेल्या एका सभेत मंत्री गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांनी नाव न घेता तटकरेंवर निशाणा साधला। तटकरेंबाबत शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी मोठा दावा केलाय। त्याचवेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना भूखंड घोटाळ्यात तटकरेंनीच अडकवल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केलाय। की परवा तुमच्या सभेमध्ये काही आरोप केले, त्याच्या आरोपावर मी अजूनही ठाम आहे, अजूनही ते मॅटर टीव्हीला चालू आहे। पण याचा करता करिता रोहायचेच आहे, त्याच पक्षात राहायचं आणि त्याच्याच मुलांना बदनाम करायचं। कारण इकडली बॅग भरली आहे, गल्ली टू दिल्ली, आता कमलाच्या दिशेने वारी सुरू आहे। आणि हे त्रिवार सत्य आहे, काय लपून राहणं। बघा, आतापर्यंत त्या व्यक्तीचा प्रवास राजकीय बघितला तर ही चिटिंगच असं म्हणते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्याचं राज्य पातळीवर ठरलेलं असताना रायगडात मात्र ही युती दिसून येत नाहीये। महाड सकट रायगडातील बऱ्याचशा नगरपालिकांमध्ये राष्ट्रवादीनं शिवसेनेला बाजूला ठेवत भाजपच्या सोबत युती केली। त्यामुळे आपल्याला डावललं जात असल्याची भावना शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये असल्याचं दिसतंय। तटकरेंनी दिलेल्या या आव्हानाला मंत्री भरत गोगावलेंनी प्रति आव्हान दिलंय। सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुकडा साफ झाला होता। इथं फक्त आमच्या महेंद्र शेटनी, रवी शेटनी, मी, योगेशनी थोडीशी वाकडीमान केली असती ना, त्यांचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असते, लक्षात ठेवा। पण हरकत नाही आहे, माणसाने असं म्हटलेलं आहे, जनाची नाही मनाची काहीतरी थोडीफार। अरे आपण जर एखाद्याने आपल्याला कुठल्याही कामामध्ये एखाद्याला जर मदत केली ते आपण आयुष्यभर विसरत नाही, त्याची जाणीव ठेवतो। वा रे वा, आम्हाला आव्हान करताय, स्वीकारलं आव्हान, आम्ही स्वीकारलं। शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेल्या या टीकेवर राष्ट्रवादीनं काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊया। आता महेंद्र दळवी काय म्हणतात किंवा ते काय त्याच्यावरती आपण लक्ष देणं मला वाटत नाही, त्यावर लक्ष देऊ नये। शेवटी तटकरे साहेब हे राज्याचे नेते आहेत। तटकरे साहेब का फक्त कोकणातले नेते, राज्यातले नेते आहेत। आणि तटकरे साहेब खूप मोठे नेते असल्यामुळं कोण काय म्हणतं त्याच्यावरती मला वाटतं त्याच्यावरती भाष्य करणं बरोबर नाही। मंत्री भरत गोगावले यांचा बालेकिल्ला असलेल्या महाडमध्ये 4 दिवसांपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीनं मोठं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले। यावेळी सुनील तटकरेंनी खोचक शब्दात नाव न घेता गोगावलेंवर टीका केली। मी अनेकांचं वक्तव्य ऐकतो की महाड शहरामध्ये काही 1000 कोटी रुपयाचा निधी आणला। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड, अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते। महाड नगरपालिका यंदा आपल्याकडे ठेवायची असा चंग बांधून तटकरेंची राष्ट्रवादी भाजपला सोबत घेऊन शिंदेंच्या सेनेला शह देण्यासाठी जोरदार तयारीनिशी रणांगणात उतरली। आधीच पालकमंत्री पदाचा वाद असताना त्यात आता भाजपला हाताशी धरून नगरपालिका निवडणुकीत सुद्धा राष्ट्रवादीनं शिवसेनेच्या पुढे आव्हान निर्माण केलंय। त्यामुळे आगामी काळात हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे।
मोहन जाधवसह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत.